नागपूर येथे 9 तारखेपासून जे प्रशिक्षणार्थ्यांच्या न्यायासाठी जो मोर्चा चालू होता, तो मोर्चा आज यशवंत स्टेडियमकडे आज सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना एकत्रित करण्यात आला आणि तिथून एक लोटांगण मोर्चा काढण्यात येणार होता. तर लोटांगण मोर्चा काढण्याच्या उद्देशाने जे प्रशिक्षणार्थी एकत्रित झाल्यानंतर आता ते रस्त्याने जाणार होते. लोटांगण मोर्चाच्या शासनाच्या विरोधात जे आपल्या प्रशिक्षणार्थ्यांच्या मागण्या आहे, तुम्ही जे 11 महिन्याचे प्रशिक्षण दिलं आहे त्याच्यावर तुम्ही कायमस्वरूपीचे आहे ते आस्थापनावर तुम्ही कायमस्वरूपीचा रोजगार देणार होते. तर तुम्ही शासनाने दिलेला शब्द जो इलेक्शन टायमी जे प्रशिक्षणांना सांगितलं होतं की तुम्ही 11 महिने पूर्ण केलं तर त्या आस्थापनाला तुम्हाला कायमस्वरूपीचा रोजगार दिला जाणार. त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रशिक्षणार्थ्याने आज अधिवेशन चालू असताना नागपूर येथे जे अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनाच्या प्रशिक्षणार्थ्यांचे जी आर निघालं पाहिजे, प्रशिक्षणार्थ्यांना न्याय भेटायला पाहिजे. या उद्देशाने 10,000 का पगार असो ना, गोरगरीब प्रशिक्षणार्थ्यांना ते 10,000 सुद्धा पुरेसे आहे. या उद्देशाने प्रशिक्षणार्थ्यांचे आंदोलन चालू होतं आहे त्या आस्थापनात तुम्ही आम्हाला रोजगार द्या. तर ते रोजगारासाठी जो मोर्चा काढायला गेलं होतं लोटांगणच्या, तर तिथं त्या स्टेडियमला मेन दरवाजाला प्रशिक्षणार्थ्यांना अडकवलं आणि प्रशिक्षणार्थी सांगत होते की आम्हाला मोर्चा काढू द्या, आमच्या मागण्या पूर्ण करायच्या. या उद्देशाने प्रशिक्षणार्थी स्टेडियमच्या बाहेर पडत होते. तर त्या जे प्रशिक्षणार्थी बाहेर जात होते त्या प्रशिक्षणार्थ्यांना पोलिसांनी अडकवलं आणि त्या प्रशिक्षणार्थ्यांवर लाठीचार्जसुद्धा केले आहे. काही प्रशिक्षणार्थी जखमीसुद्धा झाले आहे, काही प्रशिक्षणार्थ्यांचे कपडेसुद्धा फाडले आहे, नेतृत्वांचे सुद्धा लाठीचार्ज झाला आहे. या सगळ्या गोष्टी आज तिथे घडल्या आहे. महिला प्रशिक्षणार्थ्यांवर सुद्धा पोलिसांनी लाठीचार्ज केले आहे. या सगळ्या गोष्टी घडल्या. आज भारतातील आणि या महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थ्यांची, या युवांची अशी हालत करून दिली आहे की जो शासनाने दिलेला शब्द पाळा या उद्देशाने जो मोर्चा काढत होते त्याच युवा युवतींवर, आणि त्या युवा म्हणजे कोणते, आरोग्याचे प्रशिक्षणार्थी आहे, शिक्षक डिपार्टमेंटचे प्रशिक्षण आहे, सुशिक्षित बेरोजगार जे युवा आहे त्यांनी ते रोजगारसाठी, ते पण 10,000च्या रोजगारासाठी हमीसाठी ते लढत होते आणि त्याच्यावर आज लाठीचार्ज करण्यात आला आहे. धिक्कार असं शासनाच्या, ज्यांनी आपल्या प्रशिक्षणार्थींवर तुम्ही दिलेला शब्द पाळल्यावर त्यांनी काम केलं आणि त्यांना आहे त्या आस्थापनावर रोजगार न देता आहे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आंदोलन करत त्यावर तुम्ही लाठीचार्ज करत आहे. मग न्याय मागायचा तर कोणाकडे मागायचा, शासनाकडे मागायचा की घरी बसून न्याय मागायचा? तुम्ही दिलेला शब्द आमच्या आयुष्यातले, आम्ही कुठेतरी काहीतरी एक 10,000 20,000ची नोकरी करत होतो किंवा प्रायव्हेट आस्थापनावर कुठेही काम करत होतो. तुम्ही शासनाची हमी दाखवली की आहे त्या ठिकाणी तुम्ही रोजगार देणार आणि ते सगळं काम सोडून आम्ही ते 11 महिन्याचे प्रशिक्षण घेतलं आणि ते प्रशिक्षण देऊन तुम्ही रोजगार देणार होते आणि त्याच्यावर आम्ही न्याय मागत आणि तशा प्रशिक्षणार्थीवर, गोरगरीब प्रशिक्षणार्थीवर तुम्ही लाठीचार्ज करत असेल तर हे चित्र महाराष्ट्रात युवतीवर दिसत आहे. ते हे शासनाकडनं हे एक विरोधी चित्र दिसत आहे. प्रशिक्षणार्थीवर असं लाठीचा सरकारने करायला नाही पाहिजे. जो प्रशिक्षणार्थी, जो युवा स्वतःच्या पोटासाठी, आपल्या फॅमिलीच्या रोजगारासाठी, स्वतःच्या पोटासाठी व आपले दिवस काढण्यासाठी जो प्रशिक्षणार्थी स्वतःच्या 10,000च्या बेसवरच तो आयुष्यभराची संकल्पना बघत होता, तशा प्रशिक्षणार्थ्याने, गोरगरीब प्रशिक्षणार्थी आज शासनाने जर लाठीचार्ज केलं असेल तर हे तेढ मात्र प्रशिक्षणार्थीचे, महाराष्ट्राचे प्रशिक्षणार्थी तुम्ही सहन करणार नाही. तुम्ही दिला होता शब्द, 11 महिना प्रशिक्षण घेऊन तुम्ही रोजगार देणार होते, तर तो शब्द तुम्ही पाळायला पाहिजे. तुम्ही दिलेला शब्द पूर्ण करायला पाहिजे. म्हणून हे प्रशिक्षणार्थी आंदोलन करत आहे. त्याच्यावर तुम्ही जर लाठीचार्ज करत असेल तर ही योजना का चालू केली तुम्ही? ही योजना मुळी चालू करायला नाही पाहिजे. तर असा आक्रोश या युवामध्ये आलाच नसता. मग तुम्ही युवांचा गैरवापर केला, युवांच्या वेळाच्या चुकीचं नियोजन केलं. त्यांच्या आयुष्यातले तुम्ही 11 महिने जे कुठेतरी काहीतरी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होते, कुठेतरी प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करत होते 10 ते 20,000वर, तर शासनाने ज्या आहे तो रोजगार पण सोडवला, महत्त्वाचा टाईम पण तुम्ही वाया घातला प्रशिक्षणार्थ्यांना आणि जो टाईम तुम्ही दिला होता त्याच्यावर शासकीय नियमानुसार तुम्ही त्या आस्थापनाला त्यांना रोजगार द्या, ही अशी आम्ही मागणी करतो. तेव्हा तुम्ही त्या प्रशिक्षणार्थी लाठीचार्ज करत असेल तर हे महाराष्ट्रातले प्रशिक्षणार्थी हे सहन करणार नाही. आज जो आक्रोश बघायला भेटला आहे तो आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा आक्रोश दिसेल. जे प्रशिक्षणार्थ्यांना मी सांगू इच्छितो की जे प्रशिक्षणार्थी घरी आहे त्यांनी कसेही करून तातडीने नागपूरला गाठा. जे स्टेडियम अर्ध भरलेलं होतं तर ते स्टेडियम पूर्णपणे भरलं गेलं पाहिजे. पूर्ण महाराष्ट्रात युवा पेटले पाहिजे. रोजगारासाठी जे प्रशिक्षणार्थ्यांना 1,75,000चा जो आकडा आहे त्या सगळ्यांना युवांना मी सांगू इच्छितो की आपल्यासाठी नेतृत्वाने लाठीचार्ज घेतला आहे, त्यांना मारहाण केलं आहे, आपल्या प्रशिक्षणार्थ्या, आपल्या बहिणीवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. तर या लाठीचार्जचा असा अन्याय हा प्रशिक्षणार्थी, महाराष्ट्राचे प्रशिक्षणार्थी सहन करणार नाही. म्हणून मी सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना सांगतो, जे आपल्यासाठी लढत आहे त्यांची साथ देणे गरजेचे आहे. तर या टायमाला सगळे प्रशिक्षणार्थी एकत्रित येणे गरजेचे आहे. नक्कीच हा अधिवेशनच्या शेवटचा दिवस प्रशिक्षणार्थ्यांना न्याय देऊ शकतो. जर जास्त संख्या राहिली तर त्याच दिवशी
त्या ठिकाणी नागपूरमधून ज्या सरकारने आपल्याला लाठीचार्ज केला आहे तोच सरकार आपला GR पण काढू शकतो. म्हणून मी महाराष्ट्राच्या सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना सांगू इच्छितो, ज्या प्रशिक्षणार्थ्यांचे पेमेंट नाही पडले होते त्या प्रशिक्षणार्थ्यांचे पेमेंटसुद्धा पडले आहे. आता कसलीही अडचण नाही. आपल्याला पुढची पेमेंट जर तुम्हाला घ्यायची असेल भविष्यामध्ये, आपलं परिवार चालवायचे असेल, हे 10,000 आपल्याला पुरेसे असेल तर नक्कीच हे नागपूर जो मोर्चा चालू आहे त्याला समर्थन द्या. आणि ज्या प्रशिक्षणार्थ्यांना पैशांची अडचण होते त्यांच्या खात्यात आता पैसेसुद्धा पडले आहे. एक दिवसाच्या 1,000 रुपये जरी गेले येण्या जाण्याच्या भाड्याचे तरी काय होत नाही. पण कायमस्वरूपीचा रोजगार पाहिजे असेल तर सगळ्यांनी 100% नागपूर गाठा. आम्ही सगळे नागपूरला पोचत आहे. तुम्ही सगळे प्रशिक्षणार्थी जे महाराष्ट्राचे 1,75,000 प्रशिक्षणार्थी आहे, सगळे प्रशिक्षणार्थी उद्या कसेही करून 14 तारखेला अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांनी नागपूरला पोचायचे आहे. हे आज जे प्रशिक्षणार्थ्यांवर मार झाले आहे हे आपण मुळी सहन करणार नाही. तुम्ही दिलेला शब्द होता म्हणून हे आपण त्या शब्दाचे पालन करायला पाहिजे. आपण आंदोलन करतो आणि आंदोलनकर्त्यावर तुम्ही लाठीचार्ज करणार, असा अन्याय कोणत्याही प्रशिक्षणार्थीवर होणार नाही. असा युवावर कोणताही अन्याय होता कामा नये. म्हणून सगळ्या 1,75,000 प्रशिक्षणार्थ्यांची एक ठिकाणी एका अधिवेशनाच्या दिवशी शेवटच्या दिवशी एकत्र येणे गरजेचे आहे. नक्कीच हा 14 डिसेंबरचा हा शेवटचा दिवस प्रशिक्षणार्थ्यांना निर्णायक ठरू शकतो. सगळे महाराष्ट्रातले युवा युवती जे सुशिक्षित युवा युवती आहेत ते एकत्रित रस्त्यावर दिसणार, तेव्हा कुठेतरी शासनाला योग्य न्याय मिळवण्यासाठी भाग पडणार. म्हणून मी सगळे महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थ्यांना आवाहन करतो, उद्या 14 डिसेंबरचा दिवस सगळ्यांनी नागपूर घाटा. अधिवेशनाच्या शेवटचा दिवस नक्कीच प्रशिक्षणार्थ्यांना GR आणून देईल. आपल्या बहिणी भावावर व आपल्या नेतृत्वावर लाठीमार झालेला आहे, तो अन्याय आपण सहन करता कामा नये. युवा क्रांती इथं दिसायला पाहिजे. किती युवांना तुम्ही बेरोजगार करणार आहे, किती युवांनी तुमच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतलं, त्याचा योग्य ते वापर तुम्ही कुठे करायला पाहिजे. असा द्वेष न करता त्यांना रोजगार आहे ते असताना रोजगार द्या. जे युवांनी प्रशिक्षण घेतले आहे ते काही असे लबाडे किंवा गुंडे किंवा असा काही विषय नाही. ते सुशिक्षित लोक आहेत, त्यांना खरंच जॉबची आवश्यकता आहे. म्हणून ते 10,000 सरकार 10,000मध्ये काय होत नाही. आज सिटीमध्ये पाहिलं तर भांडे घासणाऱ्या बायांना पण 10,000 नाही, ते 15,000 20,000वर काम करतात. ते 10,000वर ते युवती, ते शहरातले युवती, गावातले युवतींना हा 10,000चा रोजगार हा महत्त्वाचा आहे. म्हणून हा रोजगार आवश्यक आहे. म्हणून हे शासनाकडे हे प्रशिक्षणार्थी विनंती करत आहे. म्हणून मी सगळे महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थ्यांना सांगतो की या रोजगारासाठी जो लढा देत आहे त्यांचे साथ देणे गरजेचे आहे. आणि सरकारला देखील हे कळायला पाहिजे की हे 10,000 किती कमी आहे तुमच्या आयुष्यात आणि किती कमी रक्कम आहे. तरी पण हा जॉब जर प्रशिक्षणार्थ्यांना आवश्यक नाही राहिला असता तर हा प्रशिक्षणार्थी प्रत्येक राज्यात होणाऱ्या प्रत्येक आंदोलनात उपस्थित नाही राहिला असता. आज हा प्रशिक्षणार्थी रेल्वेचा प्रवास करून, गाड्याचा प्रवास करून, रात्र दिवस तिथं आंदोलनस्थळी जागा राहून हा प्रशिक्षणार्थी न्याय मागत आहे. तर सरकार मायबाप तुम्ही प्रशिक्षणार्थ्यांना न्याय देणं गरजेचं आहे. आणि हा तुम्ही जो प्रशिक्षण दिलं होतं युवकांना त्याच्या योग्य त्या ठिकाणी वापर करा. शासनाच्या योग्य त्या आस्थापनावर त्यांचा उपयोग करून घ्या. अशा प्रशिक्षणार्थ्यांना युवांना तुम्ही वाऱ्यावर सोडू नका. हे युवा तुम्ही जर वाऱ्यावर सोडलं तर परत कुठे जाणार. जे आस्थापनावर जे आधी काम करत होते त्या आस्थापनाचे तुम्ही आधी काम करत होते तिथं ते काम सोडून इथं जॉईन झाले होते तर त्या आस्थापनात तिथं परत त्यांना जॉब भेटणार की नाही भेटणार, अशी ही युवकांची हालत झाली आहे. तुम्ही दिलेला पगार हा आंदोलनामध्ये फिरून संपलेला आहे. हा 10,000 काही मोठी पगार नाही. म्हणून मी सरकारला सांगू इच्छितो की जे प्रशिक्षणार्थ्यांची मागणी आहे ते विशेष मागणी तुम्ही पूर्ण करा. तुम्ही दिलेला शब्द पाळा आणि या गोरगरीब प्रशिक्षणार्थीवर लाठीचार्ज आम्ही सहन करणार नाही. तुम्ही दिलेला शब्द पाळवण्यासाठी कायमस्वरूपीच्या रोजगारची हमी दिली तर ते पूर्ण करा. सगळे महाराष्ट्राचे सगळे प्रशिक्षणार्थी तुम्ही दिलेले प्रशिक्षण दिलेले प्रशिक्षणार्थी आम्ही सगळे महाराष्ट्राचे प्रशिक्षणार्थी नागपूरला 14 डिसेंबरला 1,75,000 जो आकडा आहे 100% आम्ही तिथं पोहोचत आहे. तर या शासनाने या प्रशिक्षणार्थी वाऱ्यावर सोडता कामा नये. यांना कायमस्वरूपीचा रोजगार द्या आणि तुम्हाला द्यावं लागेल. तुम्ही दिलेला शब्द तुम्हाला पाळावं लागणार. धन्यवाद. सगळ्या महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थ्यांना सांगू इच्छितो की 14 डिसेंबर आपल्या आयुष्यातल्या प्रशिक्षणार्थ्यांच्या शेवटचा दिवस असं समजा आणि सगळ्यांनी नागपूरला 14 डिसेंबरला पोचा, अशी माझी कडकडीत विनंती आहे सगळ्यांना. जय जोहार, जय महाराष्ट्र. धन्यवाद.